मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे। आणि कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे। 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे। आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो, जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील। त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही। आता एकाला करून आलोय, माझ्या बहिणी आल्या होत्या, त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्या बहिणींना मी धन्यवाद देतो। आणि खरं म्हणजे महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई, बरोबर ना। आणि त्यामुळे आम्ही GR काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही विजयराव। हक्कभंग तुमचा विरोध आहे का, याला विरोध योजनेला आहे का, तसं सांगा। आणि म्हणून आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले। पण आम्ही तेही केलं आम्ही विजयराव, लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला। अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही, 10 लाख। हे ऐतिहासिक निर्णय आहे। 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला। आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय। सध्या BPLचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय, म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही। कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली। आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो। आणि त्यामुळे काळजी करू नका। खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी, त्या घरातली समृद्धी पक्की। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर, जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह आहे, त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची, ती देखील आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की आमच्या भगिनींना त्रास होऊ नये। या खरं म्हणजे आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो काढायला पाहिजे।
या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत, त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत. त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेक लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली. आता मुलींच्या शिक्षणाचं देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे. घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे ती आपण लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण म्हणतो, परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती. अध्यक्ष महोदय, मला ही बातमी 12:30-1 ला कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील 1:15 वाजता मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला. त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो, प्रतिपूर्ती करतो, ते आपण पूर्ण शिक्षणाचा जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा. मग अजितदादांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला. 100% फी आपण त्यांची भरतोय. पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे, पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय, सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक निर्णय आहे. पण त्या दिवशी काय काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला, पोटात दुखू लागलं. अरे बाबा, कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यात देखील पोट दुखायला लागलं, कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही. लेना बँक आहे, देना बँक नाही. इथं दोन्ही हाताने आम्ही देतो. आणि तुकाराम महाराज म्हणाले, नाही निर्मळ मन तर काय करील साबण. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, पण काही जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं, तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात. त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं, चांगल्याला चांगलं म्हणा, जिथं चुकत असेल तिथं सूचना करा, परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या ऐकिवात नाही. परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे. हे काय आहे बाबा? हा, विजय वडेट्टीवारांचं चाललंय तुमचं नाव घेतल्यामुळे. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या, मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही.